आता बातमी अकोल्यामधून आहे। अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून डिझेल टंचाईमुळे अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। मात्र आज सकाळपासूनच अकोला जिल्ह्यातल्या बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा उपलब्ध झालाय, त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळालाय। आपण पाहतोय एकीकडे अनेक ठिकाणी खरं तर इंधनाचा तुटवडा जाणवत असताना अकोल्यामध्ये काहीशी दिलासादायक परिस्थिती पाहायला मिळते। डिझेलचा साठा आता उपलब्ध झालाय, त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। अकोल्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवर कालपर्यंत खरं तर इंधन साठा उपलब्ध नव्हता, मात्र आज या ठिकाणी डिझेलचा साठा उपलब्ध झालाय। एकीकडे राज्यामध्ये डिझेलचा हाहाकार माजत असताना दुसरीकडे अकोला जिल्ह्याला लागून असलेल्या बुलढाणा आणि वाशिममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल पंपवर रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यासोबत कॅनल यासाठी दिसत आहे, पण जशी परिस्थिती सध्या तरी अकोल्यामध्ये नाही। आपण शकतो की आपण अकोला शहरातल्या या उमरी पेट्रोल पंपवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहू शकतो तर या ठिकाणी डिझेल उपलब्ध आहे। त्याची कालची परिस्थिती नाही, पण आज या सर्व स्टॉक आल्यामुळे आता सध्या तरी सर्वीकडे डिझेल अवेलेबल असल्यामुळे आता तरी म्हणजे अकोलेकरांना आता डिझेलसाठी कुठेही वनवन फिरावं लागणार नाहीये। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला।